नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणून हाडांसाठी नाचणीचा खूप चांगला उपयोग होतो. वास्तविक रागीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूत करते. एका रिसर्चनुसार नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेत 30 पट जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून सहजपणाने मिळते. अनेक जण वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करतात. एका रिसर्चनुसार वजन नियंत्रणात राखण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. यामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे ॲमिनो ॲसिड हे भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरित भूक लागत नाही आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो. तांदळाच्या तुलनेत नाचणीमध्ये जास्त फायबर असते. तुमच्या शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. तसंच नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन भूक लागत नाही. शरीरातील चरबीपासूनही त्यामुळे सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण यामुळे कमी होते. त्यामुळे जेवणात किमान एक वेळ तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश करूनच घ्यावा. बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल अगदी लहान वयात देखील टाईप 2 मधुमेह अनेकांना झालेला दिसून येतो. मधुमेहाची समस्या असेल तर त्यावर नाचणी हा उत्तम उपाय आहे. यामधील अँटी डायबेटिक गुणांमुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसंच नाचणी हा एक लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी एक वरदानच ठरते. ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे त्यांनी आपल्या जेवणात पोळीऐवजी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा आणि काही दिवसातच त्यांना मधुमेहावरील त्याचा परिणाम दिसून येईल. नाचणीमध्ये लोह खूप जास्त प्रमाणात असते. ॲनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रुग्णांना आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते. हे एखाद्या घरगुती उपचाराप्रमाणेच आहे. नाचणी खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते. नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते. नाचणीतील ॲमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. तसंच मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते. ट्रिप्टोफॅन नावाचे ॲमिनो ॲसिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून तुम्हाला व्यवस्थित झोप लागण्यासाठीही याची मदत होते. तसंच तुमची स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचे कामही नाचणीचे सत्व करू शकते. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नाचणीचे तुम्ही नियमित सेवन करत असाल तर तुम्ही ह्या त्रासापासून दूर राहता आणि स्ट्रोकचा धोकाही टळतो. त्यामुळे आपल्या आहारात किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा. लहान मुलांना नेहमीच नाचणीचे सत्व देण्यात येते हे आपण पाहतो, पण त्यामागील कारण म्हणजे मुलांची पचनशक्ती फारच नाजूक असते. पचनाला अधिक चांगले बनवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो, जेणेकरून मुलांना गॅसची समस्या होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये. यासाठी नाचणीचे सत्व देण्यात येते. इतकेच नाही तर मुलांच्या हाडांचा चांगला विकास व्हावा यासाठीही नाचणीचे सत्व देण्यात येते. नाचणीत असणारे कॅल्शियम लहान मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. वास्तविक रागीमध्ये असणारे फेरुलिक ॲसिड हे UV किरणांपासून होणाऱ्या त्वचेच्या त्रासापासून मुक्तता देते. तसंच यामध्ये असणारे अँटी एजिंग गुण तुमची त्वचा अधिक चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. एजिंगचा प्रभाव म्हणजे व्रिंकल कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. नाचणी तुम्ही डोसा, इडली, भाकरी, थालीपीठ, रागी मुड्डे जे कर्नाटकची रेसिपी आहे, रागी सूप या प्रकारात तुम्ही आहारात घेऊ शकता. व्हिडिओला नक्की लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून नाचणीचे हे बेनिफिट सर्वांपर्यंत पोहोचू शकतील. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा. धन्यवाद.